नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे अनौपचारिक पत्रलेखन मध्ये अभिनंदन करणारे पत्र कसे लिहायचा त्याचा एक नमुना. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे मराठी पत्रलेखन. मराठी पत्रलेखन मध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे अनौपचारिक पत्रलेखन आणि दुसरा आहे औपचारिक पत्र. तर आपण आज अनौपचारिक पत्र यामध्ये अभिनंदन करणारे पत्र कसे लिहायचे त्याचा एक नमुना पाहूयात. तर तुम्हाला विषय असा दिलेला आहे, साहित्य संपदा या दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. अनौपचारिक पत्रलेखन मध्ये आपण आपल्या लहान भावाला, मोठ्या भावाला, बहिणीला, मित्र मैत्रिणी, आजी आजोबा यासारख्यांना पत्रलेखन करतो, त्यावेळेस ते अनौपचारिक पत्रलेखन होतं. त्यामध्ये आपण अभिनंदन करणारे पत्र पाहूयात. यामध्ये कोणासाठी अभिनंदन करणारे तर लहान भावाचं, त्याऐवजी तुम्हाला मित्राचं अभिनंदन वगैरे. तर नमुना हाच वापरायचा, पण यामध्ये फक्त मायना चेंज होतो. तर अभिनंदन करणारे पत्र तुम्ही कसे लिहिणार तर नमुना एक समजून घ्या. पहिल्यांदा तुम्ही काय लिहिणार, दिनांक लिहिणार. नंतर ना काय लिहिणार तर मायना लिहिणार. मायना मध्ये काय असणार, प्रिय म्हणजे अनिल. आता हे भावाचं नाव आहे, पण त्याऐवजी मित्राचं, मैत्रिणीचं, आजीचं, आजोबाचं नाव असू शकतं. तर हा लहान भाऊ आहे म्हणून आपण त्याला सप्रेम नमस्कार किंवा अनेक आशीर्वाद असेही लिहू शकतो. तर हा झाला तुमचा मायना. आता आपण पाहूयात मजकूर. मजकूरला काही लिमिटेशन नसतं, तुम्ही कितीही लिहू शकता, कारण हे अनौपचारिक पत्र आहे. तुझी कविता साहित्य संपदा या दिवाळी अंकात प्रकाशित झाल्याची बातमी कळली आणि मनापासून आनंद झाला. तुझे लेखन कौशल्य आणि विचारांची मांडणी खरोखरच प्रशंसनीय आहे. तुझ्या मेहनतीला आणि प्रतिभेला आता योग्य ओळख मिळत आहे. हे पाहून अभिमान वाटतो. तुझ्या कवितेतून उमटणारी संवेदनशीलता, शब्दांची सुंदर गुंफण आणि जीवनातील अर्थपूर्ण विचार वाचकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करतील. हा तुझ्या साहित्यिक प्रवासाचा आरंभ आहे. पुढे आणखी अनेक ठिकाणी तुझे नाव झळकावे हीच शुभेच्छा. असेच मनापासून लिहित राहा आणि तुझ्या शब्दांनी जग सुंदर बनवत राहा. तुला मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तुझी ताई. आता शेवटी तुझी ताई किंवा तुझा मित्र आणि तुमचे नाव टाका आणि खाली लिहायचा आहे आपल्याला तुमचा पत्ता. तो काहीही लिहू शकता. 105-7 शांतिनिकेतन सोसायटी, गणेश नगर, गांधी रोड, शिरवळ.
तालुका खंडाळा, जिल्हा सातारा आणि इथे पिनकोड टाका 412801 आणि शेवटी ईमेल abc@xyz.com. तर अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने आज आपण पाहिलेलं आहे अभिनंदन करणारे पत्र कसे लिहायचे. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती.